कोळंबी मसालाची जबरदस्त अशी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकणार आहोत मस्त असं कैरी टाकून आपण हे रेसिपी जी आहे ती रेडी करणार आहोत आणि एक जबरदस्त असा हा प्रॉन्स मसाला बनून रेडी होणार आहे आणि तुम्ही दरवेळी अशाच प्रकारे हा मसाला कराल. तर चला बनवूया ही रेसिपी. तर इथे मी टाकलेलं आहे 2 टेबलस्पून तेल आणि तेल चांगले गरम केल्यानंतर त्यामध्ये 10 ते 12 मेथीचे दाणे आपण यामध्ये टाकून घेऊया. 3 मध्यम साईजचे कांदे घेतलेले होते बारीक चिरून, ते कांदे आपण यामध्ये टाकून घेऊया आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती मस्त असं गोल्डन रंग येत नाही. तर चला आपण कांद्याला इथे हाय फ्लेमवरती अशा प्रकारे हे बघा सोनेरी रंग येईपर्यंत आपण इथे परतून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया प्रॉन्स आणि इथे मी मस्त अशी कोळंबी साफ करून घेतलेली आहे आणि हे होती कमीत कमी 25 ते 30 कोळंबी इथे मी घेतलेली आहे. तर चला मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया. कोळंबीला अशा प्रकारे परतल्याने जो कच्चा वास असतो ना सगळा तो निघून जातो. तर चला तेलामध्ये आपण चांगल्या प्रकारे इथे परतून घेऊया. तर हे बघा मस्त असं इथे मी 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे. थोडं-थोडं जे पाणी सुटलेलं होतं ना ते सुद्धा मी ड्राय करून घेतलेले आहे. आता यामध्ये मी हिरवा मसाला टाकत आहे. ज्यामध्ये मी मूठभर कोथिंबीर, 3 हिरवी मिरची आणि त्याबरोबर 10 ते 12 लसूण पाकळी घेतलेली होती. ती आपण यामध्ये टाकून घेऊया हा मसाला आणि मसाल्याला सुद्धा आपण इथे मस्त असं मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया. अशा प्रकारे परतल्याने खूप छान चव येते. त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया पावडर मसाले आणि त्याबरोबर टाकूया टोमॅटोची पेस्ट. तर एक मोठा टोमॅटो मी घेतलेला होता. ज्याची पेस्ट मी तयार करून घेतलेली होती ती पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया. मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार. त्याबरोबर टाकूया पावडर मसाले सगळे. तर मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून टाकूया काश्मीरी लाल मिरची पावडर, 1.5 टीस्पून आपण यामध्ये टाकूया धणे पावडर आणि हाफ टीस्पून गरम मसाला पावडर सुद्धा टाकून घेऊया आणि परत हे चांगले सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया. तर वाटणाचं जे पाणी होतं ना तेच मी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी यामध्ये टाकत आहे मस्त असे कैरी. यामध्ये खूप छान चव येते. जेव्हा आपण प्रॉन्स मसाला कैरी टाकून बनवतो ना खूप छान चव येते. जर तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही चिंचेचा सुद्धा वापर करू शकता. तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया आपण इथे चांगल्या प्रकारे. आणि कैरी बरोबर हा कोळंबी मसाला ना एकदम जबरदस्त असा रेडी होणार आहे. तर हे बघा सर्व मसाले मी चांगल्या प्रकारे इथे परतून घेतलेला आहे आणि 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती शिजवून सुद्धा घेतलेला आहे आणि हा आता आपला कोळंबी मसाला झालेला आहे रेडी आणि सर्व जी आहे मसाला मस्त असा परतलेला आहे. तर चला आता यावरती आपण टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि कोथिंबीर टाकून परत मिक्स करून घेऊया आणि हा जबरदस्त असा प्रॉन्स मसाला आपण गरमागरम सर्व्ह करून घेऊया. तर हे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता या स्टेजवरती आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि गरमागरम सर्व्ह करून घ्यायचं आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी कारण तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही प्रॉन्स मसाल्याची रेसिपी आज आम्ही रेडी केलेली आहे. गरमागरम चपाती बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी. Thanks for watching.